अहो दादा घट्ट बांधा. बांधतो, थांबा. बांधला? तिकडून फिरवा ना. बघितलं का? अहो एक नवरी, आपल्या गढीतलीच नवरी. चला मंगलाष्टक सुरू करा. अहो लग्नाची घटिका बरं आली. चला चला अंतरपाठ धरा. चला लवकर. पण बुवा आम्हाला तुळशी विवाहातलीच मंगलाष्टक येतात बरं का. अहो तुळशी विवाहातली तर तुळशी विवाहातली, मंगलाष्टक येतात ना, मग झालं. चला आता आपण या नवरीचं लग्न लावून टाकू. चला. लक्ष्मी धन्वंतरी चंद्रमा गावश्वर मंगलम शुभमंगल सावधान. हवची सक्का कशाला रागवतायसा? झाक तर दिसताय अगदी नवरीवाणी. आता तू चिडू नकोसा गोदाताई. नकोच आम्हाला हे लुगडं. अहो तू आधी दाराजवळ थांब. कोण येत नाही यावर लक्ष ठेव. बर. जिजाक्का आता कोण आलं? नाही कोणी नाही जी. मग कशाला आवाज दिलास? नाही म्हणजे मी हेच सांगत होती का कुणी बी आलं नाही, निवांत होऊ द्या. जिजाक्का झालं का? अगं सारखी हाका मारू नकोस. जरा थांब बघू. अहो झालं का? नाही म्हणजे कुणी आलं नाही, पण मी आपलं असंच विचारते. सुटले ग गोदाताई सुटले. दादासाहेबांच्या चिडवण्यापासून सुटले. लुगडं नेसलं होतं म्हणून चिडवत होते. आता म्हणा सुटले, पर पुढं काय सुटका नाही. दादासाहेब पाहिलं का? आज तलवार नाही भाला घेतायत. अरेच्छा, तलवार एवढी चांगली आहे असून पण आज भाला कशाला? दादासाहेब म्हणतात किमान 5 तरी हत्यारं यायलाच हवी. ढाल, तलवार, भाला, धनुष्यबाण, कट्यार आणि दानपट्टा. वा, म्हणजे आपल्याला सुद्धा 5 तरी यायला हवीत. हो, नाहीतर आपल्याला ऐकावं लागेल. बरं 5 आहे फक्त हत्यारांच्या बाबतीतच ना? नाही, दादासाहेब म्हणतात 5 भाषा सुद्धा यायला हव्यात. हो ना दादासाहेब? हो तर. आणि 5 भाषा नुसत्याच नाही, लिहिता वाचता बोलता यायला हव्यात. म्हणजे उद्या लग्न सुद्धा 5 करावे लागतील सगळ्यांना. ती तुम्ही करा. अहो पण शहाजीराजे बाकीच्यांना पण काही करायला ठेवाल की नाही? हो, सगळ्यांनी करायला हवं. आणि करू तेवढं थोडंच आहे. चतुरस्त्र प्रतिभा आहे, विचारातही आणि कृतीतही. दार उघडा. परवली. हर हर महादेव. आता उघडा, राजा आहेत. राजा कोण? आम्ही आहोत, मालवजी राजे.
चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपारं परमोत्तारं चतुर्वस्त्रं त्रिनेत्रमम् गौरी विनायकोपेतं पंचवक्त्र त्रिनेत्रकम् शिवम ध्यात्वा दशभुजम शिवरक्षाम पठे नरा. तुम्हाला दर दिवशी आमच्या कुशल राहण्याविषयी शिवशंभूंना वेठीच धरावं लागतं ना. नेहमी धरावं लागतंच, पण आज जरा अधिकच. एकलेच गेला होतात, काळजी नाही का वाटणार? अहो एकला कशाला, होते की चांगले 7-8 जण होते. चला दाखवतो. काही नको, खातर पटली आम्हाला. अंगाला पाणी लावून घ्या, आम्ही थाळा तयार करतो. अहो असं गबाळावडी करू नका. 7-8 जण कोण होते ते दाखवत नाही आहोत, महत्वाचं आहे. चला. आणि हो, हळदी कुंकू घेऊन चला. अगं बाई, हळदी कुंकू म्हणजे? अहो नाही ते शंका मनात आणू नका. तातडीनं चला आता. हळदी कुंकू म्हणजे कोणी सवत आणली नाहीये. अहो देवदत्त असं काय आहे, देवदत्त म्हणून चला. चला. हे देवदत्त म्हणालात ना काही? हो हो. अहो जरा धीरानं. हा या रे, हे तुम्हा सगळ्यांना. हा या. या. उघडा वाचके. कुठलं बी उघडा. ह्यात आहे, ह्यात आहे. उघडा उघडा. हा. एवढं धन? हेच गुप्तधन. आम्ही देवदत्त धन म्हटलं ते हेच सापडलं, म्हणून तुम्हाला हळदी कुंकू घेऊन बोलवलं. पूजा करताय ना? हो. हे बघा, तुम्ही उगाच गबाळेपणा म्हणाल, पण आम्ही साधी माणसं. आधी मनात मंगळच येतो. आलं लक्ष. कुणी मारून किंवा मंत्रून टाकलेले धन नाही हे. देवानं दिलेलं धन म्हणून आम्ही देवदत्त धन म्हटलंय. पण आम्हाला नेमकं आठवत नाही की त्याला दृष्टांत म्हणावा की स्वप्न की भास. पर श्री शंभू घृष्णेश्वर आणि जगदंबा माता साक्षात आमच्या समोर आहेत आणि आम्हाला सांगतायत की तुझ्या शेतात द्रव्यलाभ होईल. अगदी वार तारीख प्रहर सगळं सांगितलं. आम्हाला काही सुगावा लागू दिला नाही, आमच्या तोंडात राहणार नाही म्हणून. नाही नाही, तसं काय नाही. ते स्वप्न किंवा निव्वळ भासच झालाय असं म्हटलं असतं तर. काहीच मिळालं नसतं तर भासच झालाय असंच म्हणावं लागलं असतं ना. त्यापेक्षा हे प्रत्यक्ष दाखवताना आम्हाला अधिक आनंद मिळतोय.
शेतात कुठे शोधायचं हाच प्रश्न होता. पण मग नीट बघितलं, सगळी जागा तर खणून होते. पण नंतर लक्षात आलं, उंबराखाली कुणी खणतच नव्हतं. ठरवलं तिथनच सुरुवात करायची. वटलेला होता, म्हणलं मुळकाड पण काढून टाकू, आणि तिथं हे सगळं मिळालं. काय झालं? का रडताय? हे बघा, असं तोंड झाकू नका. हा, एवढं चांगलं झालं. तुम्ही पूजा केली, तुम्हाला ओसंडून आनंदही झाला. आता आणखी काय? हा, आम्ही आधी सांगितलं नाही म्हणून रडू येतं का? नाही हो, तुम्ही 10 वेळा सांगितलं ते दत्त धन आहे. त्या मोहरांवर देवमुद्राच होत्या. पण आता त्या दैत्यांच्या जबड्यात ढकलू नका. कोण दैत्य? तेच ते ज्यांच्याकडे तुम्ही चाकरी करता. लांडगे मेले, पदरात काहीतरी टाकतील आणि सगळं द्रव्य लाटतील. आम्हाला सांगा, आम्ही बादशाच्या दौलतीत भर घालायची असती तर हे सगळं तळघरात आणलं असतं का? नको ते चिंता वागूच नका. तसं नाही, तुम्ही भोळे साम आहात. कोणी काहीतरी हे वाक्य सगळ्या स्त्रियांचं आवडतं वाक्य आहे. बाकी काय नाही. परत येऊन सांगू नका, उमाबाई दिलो आता, आता काय इलाज? अरे वा, असं बरं जाऊ दे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण ह्या जिन्याचा आनंद आहे. अहो, हे काय जिना आहे का? चव ना ठेव. पर मनात नसताना चाकरी का करावी? तर रक्त उसळी घेणार आहे ना. देवासारखं शांत बसू देत नाही. पण वेगळा विचार असू शकणार नाही का? अहो, इथं तर सगळं अडत होतं. कुणाच्या भरवशावर आम्ही वेगळा विचार करणार होतो? पाठीशी कोण आहे? अरे आपण स्वतंत्र उडीसारखं ताट उभं कसं राहता येणार? कुणाच्या किमतीवर येलगार बोलावा? पण मग आता या धनामुळे हे शक्य आहे? नाही, हे सुद्धा पुरेसं नाही. पर सुरुवात तर झाली आहे. पण मग आता काय करणार? देवानी स्वप्नात काहीतरी सांगितलं असेल ना. वेरूळचं शिवालय, ठाई ठाई विहिरी, बागा, धर्मशाळा बांधाव्या. फारच छान. देव धन देणार तर खर्चायची बुद्धीही तोच देणार. केवळ तसंच नाही, त्याने एक विचार सांगितलाय. पण आपण ती विचार फुलवायला हवा. फुलवायचं म्हणजे? हो, देवाने दिलेले धन सत्कारणी लावायचं. घोडी घ्यायची, शिलेदार जुळवायची, पाईक जमवायची, टेक दाखवायची. भोसल्यांचा वंश काय हिमतीचा आहे हे दाखवायचं. देवाची कृपा आहे तर मेरू मंदाराही उचलू शकता. अशक्य काही नाही. कसं लाग बोललात? एका वाक्यात सगळं आलं. चला आता, बाहेर सूर्य उगवला असेल. आयुष्यमान भव. काय वाचताय? महाभारत.
आधी रामायण वाचलं आहे का? तसं भावार्थ रामायण वाचलं आहे, पण वाल्मिकींचं वाचलं नाही. आणि असं का विचारलं हे विचारावंसं नाही वाटलं तुम्हाला? हो, पण असं उलट का विचारणं उद्धटपणा वाटणार नाही का? प्रश्न विचारल्याने माणूस उद्धट ठरत नाही, तर ज्या दृष्टिकोनातून तो विचारला आहे त्याने ठरतो. कुतूहलापोटी विचारलेला प्रश्न उद्धट का वाटेल? हो, मग आम्हाला खरंच जाणून घ्यायचंय की तुम्ही असं का म्हणालात. आपल्या अधिकाराचा त्याग करणं यातून रामायण घडलं आहे, आणि आपल्या अधिकारात नसताना ते हिसकावून घेणं यातून महाभारत घडलं. अजून सोपं करून बघू. भावाभावांनी एकमेकाशी कसं वागावं हे रामायण सांगतं, आणि कसं वागू नये हे महाभारत सांगतं. आता तुम्ही सांगा, तुम्हाला यातलं किती कळलं आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हे काय, लक्ष नव्हतं का? आत्ताच तर सांगितलं, पुन्हा सांगू का? नाही, तुम्ही आमची कसोटी बघताय. तुम्हीच आधी सांगितल्याप्रमाणे मनाला प्रश्न विचारला की आपल्याला का विचारायला सांगितलं आहे. वाह, गुरुची विद्या गुरुलाच, आणि तीही तात्काळ. मग काय कौल दिला मनानं? आकलन झालं आहे का की नुसते शब्द घेतलेत हे पाहण्यासाठी? मग आकलन काय झालं? आमचे आबासाहेब आणि काकासाहेब एकमेकांशी जसे वागतात ते रामायण, आणि सुलतानांचे शहजादे एकमेकांशी वागतात ते महाभारत. चला आता आपण सुरुवात करूया. माझ्या मागून म्हणा, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. न ब्रूयात सत्यम प्रियः. न ब्रूयात सत्यम प्रियः. गुंडाळता कशा पाई? लुगडं हाय, गुडीचं कापड हाय वय. गोदा, आता हसू नकोस हा. कसं नेसायचं ते सांग आधी आम्हाला. का या अव कुठली बी गोष्ट शिकायची असेल ना तर असं त्यावर चिडून नाही चालत. त्यावर जीव लावायला लागतोय, मग जमत. तुम्ही खरडा केलता आठवतंय? मग जीव लावून केलता तवा कसा झाला, आणि चिडून केलता तवा कसा झाला ते आठवून बघा. ह्या अशा निऱ्या झाल्यात बघा. धरा. हे असं. आणि आता झुकून ह्या अशा मागे न्यायच्या का कासुटा बांधता येतो. अहो झुकलोच नाही, नुसतं ताट उभं राहिलो तर जमल का? झुकायचं अगोदर. आता आम्हाला समजलं. अगो पण मी काय बोलते, तुमचं काय बी ध्यान नाही. अगं पण गोदाताई, तू जे काय करत होतीस ना त्याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष होतं.
आता आम्ही नेसून दाखवतो. बर, मग तवर मी 4 कामं उरकून येते. अगं ये, जा जा, आम्हाला एवढा वेळ लागणार नाहीये. आम्ही आत्ताच नेसू बघ. असं बर. अगं आता नेसा. हे काय केलंस? हा मग सुरुवातीपासून याया पाहिजे का नाही जिजाक का? घ्या आता नेसा. मधल्या बाई, जिजांना कोठी घरात काही करायला सांगितलं आहात का? नाही हो, सकाळपासून तर आम्हाला सुद्धा दर्शन झालं नाही त्यांचं. आम्हाला पण नाही. न्याहारी नाही की दूध प्यायला सुद्धा आल्या नाहीत. हो, तालीमखान्यात गेल्या असतील. नाही नाही, इथं न येता तालीमखान्यात जाणार नाही. अहो मग थोरल्या बाईं बरोबर असतील. हा, काल त्यांच्या दादांवर रुसल्या होत्या ना, मग त्यांच्यावर मात कशी करायची ते ठरवत असतील. असेल बाई, नादिष्टच आहेत जराशा. काय हो, खंड्याला घेऊन बाहेर तर गेल्या नसतील ना? नाही नाही बाईसाहेब, थांब थांब, तिथेच थांब. काय हवंय? जी ते तहान लागली होती जी. सीतामाई पाणी द्या तिला. काय ग, जिजांना बघितलंस का कुठं? व्हायची, त्या धाकल्या बाईंच्या दालनात लुगडं नेसते. ऐकलत ना? हो ना, स्वतःहून लुगडं नेसतायत. म्हणलं बाई, चला जाऊन बघू. हो पण हे असं सगळं टाकून? अहो चला. सीतामाई, चुल्याकडे जरा लक्ष द्या. डोक्यात काय शिस्त आहे ते तरी बघू. चला. बरं चला. अरे देवा, यांच्या अगोदर पोचायला पाहिजे, नाहीतर जिजाक्का माझ्यावरच रुसतात. सीतामाई, हे तेवढं घ्या. गोदा, गडबडीत कुठं निघालीस? काय नाही जी, ती जिजाक्का. बरं ते राहू दे. हा थाळा घे आणि जामदारखान्यात नेऊन दे. त्यांना म्हणावं नोंद करून ठेवा. जी पर ते पर नाही नी बेर नाही, जिन्नस जोखीम म्हणून आम्ही स्वतः जात होतो. बरं झालं तू भेटलीस. अगं जा, आमच्यासाठी लोक खोळंबलेत दिवाणात. जी. लुगडं नेसताना दमून झोपी गेल्या वाटतं बाईसाहेब. मधल्या धाकल्या आमचा डोळा लागला होता. आता पण झोप येईपर्यंत एवढी श्रम घेऊन नेसण्याचा अट्टहास कशासाठी? ते खंड्यावरनं रपेटीला जायचं होतं. मग लुगडं नेसायला यायलाच पाहिजे ना, नाहीतर स्वार कशी होईल? गोदाताई आम्हाला शिकवत होती, पण आता ती पण कुठे गेली? काय ग गोदाताई, कुठे गेली होतीस? जिजा, तिलाही रागावू नका आणि आता तुम्ही स्वतःवरही रागावू नका. मग काय करू? आम्हाला कशी नेसता येईल? आधी मनाशी ठरवा. आपण मुतपाकखान्यात नाही का मनात आणतो तसाच पदार्थ होतो. आपण ठरवलं चांगलं होणार तर चांगलंच होणार, हो की नाही? तसंच तुम्ही ठरवा,
आपल्याला छान नेसता येणार. मग बघा तुम्हाला किती छान नेसता येतं ते. असं बर, मग आव तुम्ही जा. गोदाताई तू पण जा. आम्ही बघा आधी मनाशी ठरवतो आणि छान देसून दाखवतो की नाही ते. बघा हा. हो आव तुम्ही जा. चला आपण जाऊ. गोदा तूही चल, त्यांना नेसू दे. गोदाताई म्हणाली की झुकायला हवं. आऊ म्हणाल्या की मनात इच्छा ठेव म्हणून. आम्ही बघा झुकतोही आहोत आणि मनाप्रमाणे सांगतोही आहोत. पुढे आयुष्यभर आमचंच कातडं होणार ना तू. मग चल प्रेमाने आपलंसं कर बघू. काय शरीफजी, मोठेपणी कोण व्हावं असं वाटतंय? तुमच्यासारखं मनसबदार. बस एवढंच. पुढच्या पिढीनं आमच्या पुढे 2 पावलं चालायला हवं. मग बाबासाहेब तुमच्यापेक्षा जास्त 10-12 हजारी मनसबदार. भले शाबास. आणि तुम्ही? हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम. अरे वा. त्या फत्ते खानाच्या बापासारखं. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. दादासाहेब ह्या कोण आहेत? अहो कोण काय, जिजा आहेत ते आपले जिजा. जिजा? चला. अहो एवढं नटलंय म्हणजे नक्की लग्नाचा घाट दिसतोय. पण कुणाशी दादासाहेब? अहो बहादूर राजे, आपण आपल्या जिजांसाठी शोधू एखादं गरीब किंवा गोसावी. राहू द्या राहू द्या. आम्ही हो राजाच्या राणी. जिजा का? अगो भया भया भया. जिजा का काय नेसला तो, अगदी नजरच काढायला पाहिजे बघा. चला बघू तरी जिजा काय करतायत त्या. चला. काय ग, परत दमून झोपी गेल्या की काय जिजा? नाही नाही, रुबाबात राणी राणी म्हणत सगळ्या वाड्यात फिरत होत्या म्हणे. हो का? अहो पण त्या राणी नाहीच. दिसू द्या, आम्ही सांगतो त्यांना. जिजा, अहो किती गोड दिसतंय. जमलंय हा. आऊ आम्ही राणी नाही आहोत तर कोण आहोत? अहो सांगा ना, आम्ही राणी नाही आहोत तर कोण आहोत? महाराणी. या महाराणीला आता कोणीतरी मोठे महाराज बघायला हवेत, नाही का? हो हो अगदीच. बघायचे ना? जिजा.
अर्थस्य मूढा खर्वत वहंती. अर्थस्य मूळ खर्वद वहंती. अर्थस्य मूढा खर्वत वहंती. अर्थस्य मूळा खर्वद वहंती. बघा बघा दादासाहेब, राणी साहेब आल्या. आता पुन्हा नऊवारी लुगडं म्हणजे नक्कीच खंड्याला घेऊन आले असणार. अहो खंड्याला घेऊन जायचं असणार. खंड्याचं काय? अहो आता पुन्हा लुगडं नेसणार ते. अहो दादासाहेब, त्यांना एकदा लुगडं नेसायला जमलंय ना, मग काय आता त्या सगळीकडे लुगडं नेसून मिरवणार. चला, आपण काय म्हणत होतो? हे बघा, तुमचं लक्ष नव्हतं बरं का. आपण पुन्हा म्हणूया. हो, काझी साहेबी शिकवतात ना तेव्हा यांचं लक्षच नसतं. आमचं आणि जिजांचंच लक्ष असतं. नाही नाही, अहो बहादुराचे आमचंही लक्ष असतं. पण आता शिकताना लुगडं नेसून यायची काही गरज होती का? असू द्या असू द्या. अहो दादासाहेब, त्यांचं लग्न करून द्यायला हवं. जिजा, पण तिथे कसंही वागून नाही चालणार. अहो खपवून घेतलंच जाणार नाही. मी तुम्हाला एक सुभाषित सांगतो. राजहंस तवसैव शुभ्रता चीयते न चाप चीयते. म्हणजेच राजहंस, गंगेच्या धवल पाण्यात सुद्धा राजहंसच असतो आणि यमुनेच्या काळसर पाण्यात सुद्धा तो राजहंसच असतो. घ्या बघा, आम्हीच राजहंस आहोत. चला, आपण आता शिकूया. यथा खरः चंदन भारवाही. यथा खरः चंदन भारवाही. भारस्य वेत्ता न तू चंदनस्य. भारस्य वेत्ता न तू चंदनस्य. तदैव शास्त्राणि बहुनी अधीत्य. तदैव शास्त्राणि बहुनी अधीत्य. अर्थस्य मूढः खर्वत वहन्ति. अर्थस्य मूढः खर्वद वहन्ति. वहन्ति. म्हणजे काय? चंदन वाहणारं गाढव त्याचा फक्त वजन जाणतं, पण ते चंदन आहे, त्याच्या अंगी किती गुण आहेत, ते शिल्पासाठी गंधासाठी किती योग्य आहे ते जाणत नाही. जे लोक शास्त्राचा खरा अर्थ न जाणता अध्ययन करतात ते लोक गाढवाप्रमाणे शास्त्राचं ओझच वाहतात. अर्थस्य मूढः खर्वद वहन्ति. या बघा, इथेच आहेत. काय हो थोरल्याबाई, तुम्ही स्वतः हे काय करताय? आम्हाला वाटलं तुम्ही आत्ता मुतपाक खाण्यात याल, नंतर याल. नाही नाही, म्हणजे तसं काही विशेष नाही. विशेष कसं नाही? विशेषच आहे, म्हणून तर शोधत आलो. हो, म्हणजे विशेष आहेच. जिजांनी बघा काल स्वतःचं लुगडं स्वतः नेसल्या. बघितलंत ना? आम्हाला नाही बाई असं गोड गोड बोलून विषय काढायला जमत. आम्ही तोंडाने फटकळ आणि स्वारींनाही तेच आवडतं. चला, थोरल्या बाई सुद्धा हसल्या. आता बोलायला काही हरकत नाही. आम्ही मुद्द्यावरच येतो. जिजा आता मोठ्या झाल्यात. मुतपाकखान्यातील जेवढं यायला हवं ते सगळं येतं आता. अहो लुगडं सुद्धा स्वतः नेसतात. काय काय भाषा पण शिकतात. तेव्हा अजून उशीर करायला नको. काय झालं? अहो कधी ना कधी ही वेळ येणार ना. आपल्यालाच मन घट्ट करायला हवं ना. हे बघा आम्ही काय करतो. तुम्ही म्हणालात आम्ही स्वतः काम का करतो. हो, आम्हाला स्वतःलाच हे करावं लागेल. आणि
तुम्ही म्हणालात मन घट्ट करायला हवं. आमचाही तोच प्रयत्न आहे. तेच वाटतं आम्हाला. आणि म्हणूनच जिजांच्या लहानपणापासून जपून ठेवलेल्या वस्तू, खेळणी, सगळ्या आठवणी आम्ही या गाठोड्यात बांधून ठेवत आहोत. हळूहळू पाश मोकळे करावे लागतील हे ध्यानीच नाही आलं आमच्या. आता मात्र ते करावंच लागेल. हो, आणि गोदाला पण तर सासरी पाठवायला हवं ना. चुकलं का? आम्ही बाई जे मनात येईल ते बोललो. नाही, तोही बंद हलकेच सोडवायला हवा. पण जिजांच्या दृष्टीनंच नाही, तर गोदाच्या दृष्टीनं सुद्धा तिला सासरी पाठवायची वेळ झाली. पाणीमध्ये गढूळ झालं होतं. तेच स्थिर होण्यासाठी थोडा अवधी हवा होता. पण आता मात्र पाठवणी करायलाच हवी. राजहंस तव सैव शुभ्रता चियतेन चापचियते. गोदाताई, तू पण म्हण आमच्या बरोबर. आम्ही तुला शिकवतो. चल. राजहंस तव सैव शुभ्रता. काय झालं? अगं म्हण की. आम्ही तुला शिकवतो. जे जे आम्हाला शिकवतील ते ते आम्ही तुला शिकवू. नाही ना ग. का? तुला कठीण वाटतंय का? बरं, आधी आम्ही तुला अर्थ सांगतो, म्हणजे तुला पटकन उमगेल. राजहंस असतो की नाही, तो सगळीकडे सारखाच असतो. गंगा नदीचं पाणी धवल असतं, यमुना नदीचं पाणी काळसर असतं. पण दोन्ही पाण्यात विहार करत असताना राजहंसाचा शुभ्रपणा तसाच असतो. तो वाढतही नाही आणि कमी सुद्धा होत नाही. तर आपलं तसं नाही ना. माहेरी आपण कसं असतो. सासरी काय वाढून ठेवलं हाय कुणास ठाऊक. म्हणजे काय ग गोदाताई? दादासाहेब पण म्हणत होते की तिकडे असं चालायचं नाही. पण एवढी कशाला भीती? आपण इथे आहोत तसेच तिकडे असणार आहोत ना. राजहंस तव शिकण्यातलं वेगळं आणि प्रत्यक्षातले. काय झालं तुला आज गोदाताई? तू अशी का वागते आहेस? सासरी पाठवणी करणार आहे. मग आधी कशी लाजत मुरडत होतीस आणि आता तोंड पाडून आहेस? अगोदर लई स्वप्न बघितली होती. सासरच्या समद्या लोकांनी आपलंसं करायचं, समद्यांची काळजी घ्यायची. जसं माहेरी आपलं होतं ना, तसं सासरी समद करायचं. अगं अजूनही तसंच होईल. तू सासरी गेल्यावर सगळं तुझंच होईल की. कोण जाणे. जिजा आल्या. बघा बघा दादासाहेब, राजहंसाची चाल बिघडली. आणि जिजा आपल्याला चिडवताना कशा होत्या आणि आता कशा आहेत?
काय जिजा आता कुठं गेली चाल राजहंसाची? जिजा काय झालं? काही नाही. हो पण जिजा आम्हाला तरी सांगा, आम्ही कुठे चिडवतोय तुम्हाला? वा रे वा, का बहादूर राजे, तुम्ही दोघे जण मिळून आम्हाला चिडवत होतात ते? जिजा जिजा, उद्या तुम्ही सासरी जाल तेव्हा असं चालणार नाही. अहो तिथे ऐकावंच लागेल, नाही तर तिथे नांदवणार कोण? अहो दादासाहेब त्या नवऱ्याशी सुद्धा वाद घालतील आणि आपलं तेच खरं करतील बघा. आणि तो हकलावून देईल. असं काही होणार नाहीये. आम्ही जिथे जाऊ तिथं सगळं आमचं असेल. इथं असू तेव्हा इथलं, तिकडे जाऊ तेव्हा तिथलं, समजलं?